उत्तर प्रदेशच्या गंगा एक्सप्रेसवेवर भारतीय हवाई दलाची चाचणी। एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचे यशस्वी लँडिंग, राफेल, जॅग्वार्स, मिराज लढाऊ विमानांचे यशस्वी लँडिंग आणि टेक ऑफ। पाकिस्तानला भरली धडकी। पाकिस्तानला धडकी भरवणारा भारतीय हवाई आणि नौदलाचा मोठा निर्णय। राफेल लढाऊ विमानात आता घातक ब्राह्मोस क्रूज मिसाईल बसवली जाणार असल्याची सूत्रांची माहिती। भारताच्या कोणत्याही लष्करी कारवाईला त्वरित जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल। पाक लष्कर प्रमुख आसिम मुनीरची पोकळ धमकी। झेलममधील टिल्ला फील्ड फायरिंग रेंजमध्ये सुरू असलेल्या प्रशिक्षण सरावाला दिली भेट। पहलगाममधील हल्ल्यात पाकिस्तानच्या कटाचे पुरावे मिळाले। एनआयएच्या अहवालात पाकिस्तान विरोधात पुरावे मिळाल्याचा उल्लेख। सूत्रांची माहिती। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल एनआयएकडून तयार। एनआयएचे डीजी सरांद दातेंची श्रीनगरमध्ये आढावा बैठक। पहलगाम हल्ल्यातील तपास अधिकाऱ्यांसोबत एनआयए डीजींची चर्चा। पहलगाम हल्ल्यानंतर 3000 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। 75 पेक्षा जास्त ग्राउंड वर्कर्सही यंत्रणांच्या ताब्यात असलेल्यांची कसून चौकशी सुरू। दहशतवादी हल्ल्यानंतर नागपुरातील पर्यटक पहलगाममध्ये दाखल। लहान मुलांना घेऊन पर्यटक पहलगाममध्ये, मनात कुठलीही भीती नाही, पर्यटकांची प्रतिक्रिया। भारत पाकिस्तान सीमेवरील अटारी बॉर्डर पुन्हा सुरू। अटारी बॉर्डरचे दरवाजे उघडले। पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू। जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीतील पाणी पातळी वाढली। सलाल धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। पाकिस्तानने केलेल्या युद्धबंदी उल्लंघनाचा नकाशा समोर। पाकच्या हल्ल्यानंतर भारताने दिलेलं प्रत्युत्तर नकाशात समोर। एलओसीवर पाकिस्तानच्या कुरापती थांबेना। पाकिस्तानकडून सलग 8व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन। कुपवाडा, बारामुल्ला, पुंछ, नौशेरा आणि अखनूर भागात गोळीबार। भारताकडून चोख प्रत्युत्तर। भारत आणि अमेरिकेत 1100 कोटी रुपयांचा संरक्षण करार मंजूर। अमेरिका भारताला 1100 कोटी रुपयांची शस्त्र देणार। करारामुळे इंडो पॅसिफिक धोरणात्मक भागीदारी मजबूत होणार। पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी अमेरिकेने भारताला ग्रीन सिग्नल दिलाय। भारताने दहशतवाद्यांविरोधात ऍक्शन घ्यावी, अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांचं वक्तव्य। पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये आणण्यासाठी भारताचे प्रयत्न। भारताला इतर फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स सदस्य देशांचा पाठिंबा आवश्यक। पाकिस्तानचं दहशतवादाला खतपाणी। पाकिस्तानला एक भूतकाळ, देशाला खूप त्रास सहन करावा लागला। बिलावल भुट्टोकडूनही मान्य। पहलगाम हल्ल्यानंतर भारतावर 6 दिवसात 10 लाख सायबर हल्ले झाल्याचं महाराष्ट्र सायबर सेलच्या इकोज ऑफ पहलगाम अहवालातून समोर। पाकिस्तानसह मध्य पूर्व, मोरोक्को, बांगलादेश आणि इंडोनेशियातील इस्लामिक सायबर गटांचा हात असल्याची माहिती। राजस्थानमधून ISI साठी हेरगिरी करणाऱ्याला अटक। भारतीय गुप्तचर विभागाची मोठी कामगिरी। जैसलमेरचा रहिवासी पठाण खान याला अटक। भारतासोबतच्या तणावामुळे पाकिस्तानी शेअर मार्केटच्या चिंधड्या। पाकिस्तानी शेअर मार्केट 2% घसरलंय। एप्रिलमध्ये तो 4% जास्त घसरला होता। पाकिस्तानचं हवाई क्षेत्र बंद झाल्याचा भारतात परिणाम। महाराष्ट्र, गुजरातच्या क्षेत्रात एअर ट्रॅफिक। अमेरिका, मध्य पूर्व, युरोप, पश्चिम आशियातील शहरांना जाण्यासाठी महाराष्ट्राच्या आणि काही प्रमाणात गुजरातच्या हवाई क्षेत्राचा वापर। दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत संपूर्ण देश या विषयात सरकारच्या सोबत। मनोज जरांगेंची पहलगाम हल्ल्यासंदर्भात प्रतिक्रिया। गावगुंडांकडे रायगडचं पालकमंत्रीपद जाता कामा नये। संजय राऊतांचा भरत गोगावलेंवर अप्रत्यक्ष निशाणा। आदिती तटकरे संयमी आणि कार्यक्षम मंत्री। आदिती तटकरेंकडे पालकमंत्रीपद असेल तर स्वागत। संजय राऊतांची प्रतिक्रिया। आम्ही निधी देतोय, जिल्हाधिकारी काम करतायत, काही अडलंय का? रायगडच्या पालकमंत्री पदावरून अजित पवारांचा सवाल। रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद। शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन कुणी दिलं? अजित पवारांचा प्रतिसवाल। तर शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन मी दिलं नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरची दिल्ली क्राईम ब्रांच समोर चौकशी। मी पोलिसांना सहकार्याला तयार, पूजा खेडकरची प्रतिक्रिया। येत्या 3 महिन्यात जातीय जनगणनेला प्रत्यक्ष सुरुवात होणार। केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होणार। संपूर्ण देशभरात डिजिटल पद्धतीनं जनगणना होणार। अहिल्यानगरच्या राहत्यातील अस्तगावच्या कालव्याचं केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन। जलसिंचन सुधारणा कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ। बीडच्या परळीत पशुधन अभियान अंतर्गत पशुपालकांच्या 1 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन। पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात येणार। लंडनमधील काउंटी क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील दोघांची निवड। या दौऱ्यासाठी रत्नागिरीच्या अविराज गावडेला पालकमंत्री उदय सामंतांकडून शुभेच्छा।
पुणे मनपात नव्याने समाविष्ट झालेल्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन. मनपा कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन निश्चिती करण्याची मागणी. विविध मागण्यांसाठी पुणे मनपाच्या गेटवर आंदोलन. नाशिकमध्ये हिट अँड रनची घटना. 23 वर्षीय तरुणीचा पिकअपच्या धडकेत मृत्यू. 3 दुचाकी आणि अन्य 3 वाहनांना पिकअपची धडक. बीड तालुक्यातील आहेर वडगावात जलजीवन मिशनचे 3,58 लाखांचं काम निकृष्ट. बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांची तक्रार. गोंदियात खरीप हंगामासाठी कृषी विभाग ॲक्शन मोडवर. खरीप हंगामासाठी नवभरारी पथकाची कृषी विभागाद्वारे नियुक्ती. साठेबाजी आणि जास्त दरानं खत विक्री केल्यास पथक कारवाई करणार. वाशिम जिल्ह्यातील 2,37,466 लाभार्थींची ई-केवायसी प्रलंबित. स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं बंधनकारक. शक्तीपीठ महामार्गाला ठाकरे गटाचा विरोध. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सगळा विकास थांबवून ठेवा, बाकी काही करू नका. दीपक केसरकरांचे ठाकरे गटाला खडे बोल. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा 177वा स्मृतिदिन. ठाणे कारागृहासमोर भाजप आमदारांकडून पेटती मशाल रॅली. आदिवासी समाजातील आद्य क्रांतिकारक म्हणून राघोजी भांगरेंची ओळख. महाराष्ट्र दिनानिमित्त उत्तर भारतीय संघाचा महिलांना स्वावलंबनाची अनोखी भेट. गरजू महिलांना शिलाई मशीनचं वाटप. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी उचललं पाऊल.